आज गायत्रीचे लग्न अर्णव सोबत धूमधडाक्यात पार पडले होते. गायत्रीने हे लग्न तिच्या मर्जीने केले की तिला करावे लागले हेच तिला समजत नव्हते. व सासरी गेल्यावर पहिल्याच दिवशी अशी घटना घडली की ती ऐकून गायत्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. गायत्री तिच्या रूममध्ये घुंगट घेऊन बसली होती. पदराखाली बसलेल्या गायत्रीच्या मनात जणू एकाच वेळी हजारो फुलपाखरे उडू लागली होती. खोलीत हलकासा गुलाब आणि चंदनाचा सुगंध दरवळत होता. भिंतीवर सोनेरी रंगाचे पडदे, समोर जळणाऱ्या मेणबत्त्या आणि हलक्या लाल फुलांनी सजवलेला बेड, सगळे काही एखाद्या स्वप्नासारखे भासत होते. पण त्या स्वप्नात गायत्रीचे मन अजिबात रमत नव्हते. ती मान खाली घालून बसली होती. हातावर मेहंदीचा रंग चढला होता, पण तिच्या मनात मात्र एक अनामिक खळबळ उडाली होती. आज तिचे लग्न झाले होते अर्णवशी, तोच अर्णव ज्याला ती जेमतेम दोनदा भेटली होती. प्रेमविवाहावर विश्वास ठेवणाऱ्या गायत्रीला हे सर्व एका कथेसारखे नाही तर एखाद्या सक्तीसारखे वाटत होतं. लहानपणापासून तिला वाटायचे की लग्न तेव्हाच होईल जेव्हा तिला खरे प्रेम मिळेल, जेव्हा ती मनापासून कोणावर तरी प्रेम करेल. पण तिच्या बाबांनी म्हटले होते, गायत्री, आयुष्य म्हणजे काही सिनेमा नव्हे. तुझ्यासाठी मी जो मुलगा निवडला आहे तो तुला नेहमी सुखात ठेवेल. गायत्रीने खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता. बाबा, मला आताच लग्न नाही करायचे. माझे कोणावरच प्रेम नाही ना. मी कोणाला ओळखते. तुम्ही असे कसे? बस गायत्री. बाबांच्या आवाजातील त्या अधिकाराने तिचे सर्व शब्द रोखून धरले होते. मी तुझे वाईट कधीच इच्छिणार नाही. अर्णव खूप चांगला मुलगा आहे. माझ्या मित्राचा मुलगा आहे. समजूतदार आणि प्रामाणिक आहे. मला ठाऊक आहे तो तुला सुखात ठेवेल. आणि त्या दिवशी गायत्रीने पहिल्यांदाच आपल्या वडिलांच्या डोळ्यात असा हट्ट पाहिला होता जो तिने पूर्वी कधीच पाहिला नव्हता. तिला कळून चुकले होते की आता काहीही बदलणार नाही. लग्न ठरले होते. तिच्या स्वप्नांची जागा आता वास्तव्याने घेतली होती. फ्लॅशबॅक संपला. खोलीचा दरवाजा हळूच उघडला. अर्णव आत आला. पांढऱ्या शुभ्र शेरवानीमध्ये तो अत्यंत शांत दिसत होता. त्याच्या पावलांच्या आवाजाने गायत्रीच्या हृदयाचे ठोके आणखी वाढवले. ती क्षणभर विचारांमधून बाहेर आली, पण तिने पुन्हा मान खाली घातली. खोलीत फक्त तिच्या बांगड्यांची किणकिण ऐकू येत होती. अर्णव काही वेळ शांत उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. मग हळूच म्हणाला, गायत्री. त्याच्या आवाजात एक प्रकारचा मृदूपणा आणि अनोखा प्रामाणिकपणा होता. गायत्रीने किंचित मान वर केली, पण नजर मिळवण्याचे धैर्य तिला झाले नाही. मला ठाऊक आहे की हे लग्न तुझ्या मर्जीने झालेले नाही, अर्णव पुढे म्हणाला. पण माझी इच्छा आहे की आपण हे नाते मजबुरी म्हणून नाही तर समजूतदारपणाने निभवावे. तुझी इच्छा असेल तर आपण आधी मित्र होऊ शकतो. गायत्री काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याचे शब्द जणू मनाला स्पर्शून गेले होते. नुकताच तिचा पती झालेला मुलगा इतक्या सहजतेने बोलेल अशी तिला अजिबात अपेक्षा नव्हती. तरीही तिच्या मनात एक भीती होती, एक प्रश्न होता. हा मला खरोखर समजून घेऊ शकेल का? अर्णव पुढे झाला आणि त्याने जवळ ठेवलेली मेणबत्ती सरळ केली. मग तो पलंगावर हलकेच बसला. त्याच्या आणि गायत्रीमध्ये काही इंचाचे अंतर होते, पण त्या अंतरात अनेक न बोललेल्या गोष्टी तरंगत होत्या. तुझी इच्छा असेल तर आज आपण फक्त गप्पा मारू. लग्नांचे विधी खूप थकवणारे असतात, अर्णव हसत म्हणाला. गायत्रीने नकळत ओठांवर आलेले हसू आवरले, पण मनातून तिला हलकासा दिलासा मिळाला होता. निदान तो कसा नव्हता. तसा नव्हता जसा तिने विचार केला होता. ती म्हणाली, मला समजत नाहीये की या सगळ्यांची सुरुवात कशी करावी. मी फक्त फक्त हेच की तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हाच बोल. अर्णवने तिचे वाक्य पूर्ण होऊ दिले नाही. मला कोणावरही ओझे बनायचे नाही. खोलीत पुन्हा शांतता पसरली. घड्याळाची टिकटिक, मेणबत्तीची थरथरणारी ज्योत आणि त्यांच्यातील वातावरण काहीतरी अव्यक्त वाहत होते. गायत्रीचे मन अजूनही गोंधळलेले होते, पण कुठेतरी तिला वाटू लागले की हे नाते तितकेही चुकीचे नाही
जितके तिने मानले होते. ती हळूहळू पदराचा कोपरा पकडून तो वर करू लागली आणि त्या क्षणी बाहेर आकाशात वीज कडाडली. ढगांचा इतका मोठा गडगडाट झाला, जणू आभाळच फाटले असावे. गायत्री दचकली. अर्णवने अगदी स्वाभाविकपणे तिचा हात हातात घेतला. काही क्षणांसाठी दोघे एकमेकांच्या डोळ्यांत पाहत उभे राहिले, जणू वेळ थांबून गेली होती. आणि अचानक कोणीतरी दरवाजा जोराने ठोठावला. "अर्णव दादा, लवकर बाहेर ये." आवाज त्याचा थो धाकटा भाऊ गौतमचा होता आणि त्यात प्रचंड घबराट होती. गायत्रीने घाबरून अर्णवकडे पाहिले. काय झाले? अर्णवच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तो फक्त एवढेच म्हणाला, "काहीतरी गडबड वाटते." तो उठून दरवाजाकडे गेला आणि त्याने दरवाजा उघडताच गौतम म्हणाला, "दादा, खाली काहीतरी भयंकर घडले आहे." "बाबा." अर्णवचे डोळे विस्फारले. बाबांना काय झाले? गौतमचे ओठ थरथरले. ते खाली कोसळले आहेत. गायत्रीचा श्वास जणू रोखला गेला. त्या क्षणी पदरातून डोकावणाऱ्या तिच्या डोळ्यात भीती, आश्चर्य आणि काळजी सगळे भाव एकदम दाटून आले. खाली दिवाणखान्यात एकच गोंधळ उडाला होता. सगळे इकडे तिकडे धावपळ करत होते. अर्णवचे बाबा जमिनीवर पडले होते. त्यांच्या चेहऱ्याचा रंग उतरला होता आणि श्वास जड झाले होते. "बाबा, बाबा." अर्णवने घाबरून त्यांना मिठीत उचलून घेतले. "गौतम, गाडी काढ पटकन." सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती. पण मागून कोणीतरी कुजबुजले, "पाहिलंत ना, सून घरात पाऊल ठेवताच कसे अपशकुन झाले ते." हा आवाज अर्णवच्या आत्याचा होता. "हो ताई, तुम्ही अगदी खरे बोलत आहात." त्याच्या आईने, सुमित्रा यांनी रडत रडत धीम्या आवाजात म्हटले. लग्नाची पहिलीच रात्र आणि हा हृदयविकाराचा झटका. नक्कीच काहीतरी पांढऱ्या पायांची आहे ही मुलगी. आजीही तिथेच बसली होती. ती म्हणाली, "आम्ही तर आधीच सांगितले होते की ही नाते घाईगडबडीत करू नका, पण आमचे ऐकतो कोण?" गायत्री दरवाजाजवळ उभी राहून हे सर्व ऐकत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण तिने तोंडातून एक शब्दही काढला नाही. ती हळूच पुढे झाली आणि तिने अर्णवचा हात घट्ट धरला. तिचा हात थरथरत होता आणि डोळ्यांतून ओघळणारे अश्रू त्याच्या बोटांवर पडले. अर्णवने तिच्याकडे पाहिले, पण तो काहीच बोलला नाही. त्याचे संपूर्ण लक्ष फक्त आपल्या बाबांवर होते. "गायत्री, आत जा." मागून कोणीतरी म्हटले, पण ती जागची हलली नाही. तिने मनातल्या मनात प्रार्थना केली, "देवा, माझ्यामुळे कोणाचे वाईट होऊ देऊ नकोस." अर्णवने बाबांना कारमध्ये बसवले. गौतम गाडी चालवत होता आणि मागे गायत्री शांतपणे बसली होती. प्रत्येक श्वास जणू घशात अडकत होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना स्ट्रेचरवर टाकून तातडीने आत नेले. छातीत दुखणे कधीपासून सुरू झाले होते. डॉक्टरांनी विचारले. आताच अचानक घरी बेशुद्ध पडले. अर्णवने घाईघाईने उत्तर दिले, "रक्तदाब सामान्य होता. आम्हाला वाटले की लग्नामुळे थकवा आला असावा." आज लग्न होते. डॉक्टरांनी मान डोलावली. "याचे ECG त्वरित करा. मॉनिटर लावा आणि थ्रोम्बोलिटिक इंजेक्शन तयार ठेवा." परिचारिका धावपळ करू लागल्या. मॉनिटरच्या बीप आवाजाने खोली भरून गेली. गायत्री बाहेर उभी राहून हात जोडून देवाला प्रार्थना करत होती. "देवा, काहीही कर, पण यांना बरे कर. माझ्यामुळे कोणाचे नुकसान होऊ देऊ नकोस." आत डॉक्टरांचा आवाज आला. "नाडीचे ठोके कमी होते आहेत. ऑक्सिजन वाढवा." अर्णवचे हृदय जणू बंद पडण्याच्या बेतात होते. काही मिनिटांनंतर डॉक्टर बाहेर आले. "मिस्टर अर्णव, हा डॉक्टर. तुमच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. सध्या आम्ही त्यांची प्रकृती स्थिर केली आहे, पण पुढील 24 तास अत्यंत नाजूक आहेत. त्यांना ICU मध्ये हलवावे लागेल." अर्णवने दीर्घ श्वास घेतला, जणू कोणीतरी त्याला नवजीवन दिले होते. "ते बरे तर होतील ना डॉक्टर? जर रक्तदाब आणि नाडी स्थिर राहिली तर नक्कीच, पण त्यांना अजिबात मानसिक ताण देऊ नका आणि कुटुंबानेही शांतता राखली पाहिजे." डॉक्टर निघून गेले आणि अर्णव तिथेच भिंतीला टेकून खाली बसला.
त्याने दोन्ही हातात स्वतःचा चेहरा लपवून घेतला. गायत्री हळूहळू त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, अर्णव, ते बरे होतील ना? अर्णव काहीच बोलला नाही. त्याने फक्त मान खाली घातली. त्याच्या डोळ्यात काळजी, थकवा आणि भीती सर्व काही स्पष्ट दिसत होते. गायत्रीने पुन्हा त्याचा हात हातात घेतला, पण यावेळी त्याने हात सोडवला नाही. स्वतःला सावरण्यासाठी त्याने फक्त तिचा हात हलकासा दाबला. काही वेळाने दोघे घरी परतले, कारण डॉक्टरांनी सांगितले होते की एकाच नातेवाईकाने तिथे थांबावे आणि बाकीच्यांनी घरी जाऊन विश्रांती घ्यावी. घरी परतताच सर्वत्र शांतता होती. सर्वांच्या नजरा गायत्रीवर खिळल्या होत्या. आता आणि आत्या आणि अर्णवची आई सुमित्रा त्याच्याजवळ आल्या. सुमित्रा म्हणाल्या, बाळा, बाबांची प्रकृती आता कशी आहे? अर्णव म्हणाला, डॉक्टर म्हणाले आहेत की बाबांची प्रकृती स्थिर आहे. सकाळपर्यंत त्यांना शुद्ध येईल. तिथे जास्त लोकांना थांबण्याची परवानगी नव्हती. मी गौतमला घरी पाठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझी शपथ घालून मलाच घरी पाठवून दिले. आई, तू काळजी करू नकोस. बाबा लवकरच बरे होतील, त्याने सुमित्रा यांना धीर देत म्हटले. सुमित्रा यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांच्या नजरा गायत्रीवर थांबल्या होत्या. ठीक आहे बाळा, तुम्ही दोघे तुमच्या खोलीत जाऊन विश्रांती घ्या. लग्नाची पहिलीच रात्र होती आणि हे सगळे घडले. तुम्ही दोघेही थकला असाल. सुमित्रा यांच्या नजरा अजूनही गायत्रीवरच होत्या, पण त्या नजरेत प्रेम नव्हते, तर काहीतरी वेगळा संशय आणि राग दिसत होता. आत्याने पुन्हा हळूच टोमणा मारला. आमच्या घराण्यात असे कधीच घडले नाही. नवी सून आली आणि त्याच रात्री हे सगळे. देवा, या अपशकुनापासून वाचव. सासूनेही एक दीर्घ सुस्कारा सोडला. कोण जाणे कोणत्या अशुभ मुहूर्तावर ही नाती जुळले होते. गायत्रीची पावले तिथेच थबकली. तिची मान खाली झुकली आणि मन सुन्न झाले. तिला काहीतरी बोलायचे होते, पण तिचा आवाज घशातच अडकला. तिने पाहिले की अर्णव हे सर्व ऐकत होता, पण तो काहीच बोलला नाही. त्याचे ते मौन तिच्यासाठी सर्वात मोठी जखम ठरले. ती स्वतःच्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा बंद करताच तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बाण फुटला. मी खरंच अपशकुनी आहे का? तिने आरशात स्वतःला विचारले. माझ्या आल्यामुळेच हे सगळे झाले का? अर्णव सुद्धा असाच विचार करतोय का? तिच्या मनातील वेदना आता अश्रूंचे रूप घेऊन वाहू लागले होते. ती ढसाढसा रडू लागली. बाबा म्हणाले होते की हे नाते तिच्यासाठी योग्य आहे, पण ते खरोखरच योग्य होते का? तेवढ्यात बाहेर कोणाचे तरी पावलांचा आवाज आला. ती दरवाजाकडे गेली. कदाचित अर्णव असेल. कदाचित तो काहीतरी बोलेल, पण नाही. दरवाजाबाहेर फक्त भयान शांतता होती. ती तिथेच जमिनीवर बसली आणि गुडघ्यात तोंड लपवून घेतले. डोळ्यांतून अश्रू वाहत राहिले आणि मनात एकच प्रश्न घुमत राहिला. मी या घरासाठी अपशकुनी आहे का? खोलीच्या शांततेत फक्त तिच्या हुंदक्याचा आवाज घुमत होता आणि बाहेर हवेत जणू एखादीनं पाहिलेले वादळ उठू लागले होते. दुसऱ्या बाजूला अर्णवच्या मनातही एक वादळ उठत होते. गायत्रीचा सामना करण्याचे धैर्य तो एकवटू शकत नव्हता. तो फक्त बाबा बरे होण्याची वाट पाहत होता. थोड्या वेळाने तो खोलीत आला. तेव्हा त्याने पाहिले की गायत्री झोपी गेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर तिचे केस विखुरलेले होते. त्याने आपल्या बोटांनी ते केस हळूच बाजूला केले. तेव्हा त्याला तिच्या गालांवर वाळलेल्या अश्रूंचे डाग दिसले. अर्णवने तिच्या गालांवरून हलकेच हात फिरवला आणि मनात म्हणाला, तुझा गुन्हेगार मी आहे. फक्त मी. एका पत्नीला सासरी किती मान सन्मान मिळतो हे तिचा नवरा ठरवतो आणि तुझा सन्मान मीच मिळवून देईन. सकाळची कोवळी किरणे खिडकीतून खोलीत आली तेव्हा गायत्रीचे डोळे उघडले. तिच्या मनात पुन्हा कालच्या सर्व गोष्टी घुमू लागल्या. तिने स्वतःला सावरले. ती उठली, बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाली आणि तिने स्नान केले. आपले केस नीट बांधून ती देवघरात गेली. तिने हळुवारपणे देवासमोर दिवा लावला. देवासमोर लीन होऊन तिने हात जोडले आणि म्हणाली, हे देवा, जे काही घडले ते माझ्या हातात नव्हते, पण आता पुढे
जे काही होईल त्यासाठी मला सामर्थ्य दे. माझ्या वडिलांसमान असणाऱ्या सासऱ्यांना नवीन आयुष्य दे. देवा, तिचे हात थरथरत होते, पण चेहऱ्यावर एक शांतता होती. हळूहळू घरातील इतर मंडळीही जागी झाली. सासू, आत्या आणि आजी सर्वजणी देवघरात आल्या. शंखासनात घुमला आणि अगरबत्तीचा सुगंध दरवळू लागला. गायत्रीने सर्वांना प्रसाद दिला आणि मग ती शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली. तिने प्रत्येकाची आवड लक्षात ठेवली होती. आत्याला बेसनाचे धिरडे आवडायचे, सासूला हलका पोहा, आजीला तुळशीचे पान टाकलेले दूध आणि अर्णवला ब्रेड बटर सोबत चहा. तिने सर्व काही अगदी बारकाईने आणि प्रेमाने तयार केले. ताटात सर्व पदार्थ वाढून ती बाहेर आली तोपर्यंत सगळे स्नान आटपून जेवणाच्या टेबलवर आले होते. आई, मी नाश्ता वाढला आहे, तिने धीम्या आवाजात सुमित्राला सांगितले. सगळ्यांनी पाहिले तर टेबलावर प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ होता. आत्याने पहिल्या नजरेतच अन्नाकडे पाहिले आणि म्हणाली, मी हे खाणार नाही. सासूने विचारले, का ग ताई? आत्या म्हणाले, कारण हे त्या मुलीच्या हातचे आहे. जिच्या येण्याने आपल्या घरावर सावट आले आहे. आपल्याला ठाऊक नाही हे अन्न आपल्यासाठी शुभ आहे की अशुभ. सासू शांत राहिली. वातावरणात एक भयान शांतता पसरली होती. गायत्रीचे हात थरथरू लागले होते आणि डोळ्यात अश्रू तरळले. तिने नजर खाली झुकवली, पण एका क्षणासाठी तिने अर्णवकडे पाहिले. जणू त्याने काहीतरी बोलावे अशी आशा तिच्या मनात होती. अर्णव शांत होता, पण त्याच्या डोळ्यात खूप काही चालू होते. तो हळूच म्हणाला, गायत्री, माझ्यासाठी नाश्ता वाढ. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. गायत्रीने अश्रू पुसले आणि शांतपणे त्याच्यासाठी ताट वाढले. ब्रेड बटर आणि चहा. अर्णवने काहीही न बोलता खायला सुरुवात केली. संपूर्ण खोलीत निशब्द शांतता होती. फक्त चमच्याचा आवाज ऐकू येत होता. सासू आणि आत्या एकमेकांकडे पाहू लागल्या, पण कोणी काहीच बोलले नाही. जेव्हा त्याने नाश्ता संपवला तेव्हा तो एवढेच म्हणाला, बाबांचा नाश्ता भरलास का? गायत्रीने मान झुकवून म्हटले, तयार आहे. चल, आपण हॉस्पिटलला निघतोय. अर्णव म्हणाला. त्याने बाहेर पाऊल टाकताच गायत्रीने डबा उचलला आणि ती त्याच्यासोबत निघाली. तिने काही विचारले नाही, फक्त त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालू लागली. रस्त्यात वारा वेगाने वाहत होता. गायत्री खिडकी बाहेर बघत विचार करत होती, हा सगळ्यांसमोर माझ्या पाठीशी उभा राहिला, पण तरीही काही बोलला नाही. हा मला अपशकुनी मानतो की मला पाहून याला फक्त बाबांच्या प्रकृतीची आठवण येते. अर्णव गाडी चालवत होता, पण त्याचे लक्ष दुसरीकडेच होते. तो विचार करत होता, ही मुलगी सर्व काही सहन करते, तोंडातून एक शब्दही काढत नाहीये. आईचे बोलणे माझ्या डोक्यात घुमत आहे, पण मन सांगते की हे सर्व चुकीचे आहे. जर तिच्या येण्याने काही वाईट होणार असते तर आज इतक्या संयमाने तिने सर्वांची काळजी का घेतली असती. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी हसून सांगितले, आनंदाची बातमी आहे. रुग्णाला शुद्ध आली आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर सुटकेचा निश्वास उमटला. दोघे पटकन वॉर्डमध्ये पोहोचले. अर्णवचे वडील पलंगावर झोपले होते. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळे उघडे होते. त्यांनी आधी अर्णवकडे आणि मग गायत्रीकडे पाहिले. गायत्री त्वरित पुढे झाली आणि तिने त्यांच्या पायांना स्पर्श केला. कशी आहेस बेटा? त्यांचा आवाज अशक्त होता. मी बरी आहे बाबा, तुम्ही फक्त लवकर बरे व्हा. गायत्री डोळ्यात पाणी आणून म्हणाली. सासरे हलके हसले आणि म्हणाले, तुझ्या येण्यानेच माझ्या आयुष्यात ही उलथापालथ झाली, पण बेटा, तू अपशकुनी आहेस असा विचार मनातही आणू नकोस. तू जर नसतीस तर कदाचित मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. तू तर माझ्या घराची लक्ष्मी आहेस, जिने माझ्यावर आलेले संकट स्वतःवर घेऊन परतून लावले. गायत्रीने मान झुकवली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. मी तुला कधीच आनंद देऊ शकलो नाही. सासरे धीम्या आवाजात पुढे म्हणाले, तू घरात पाऊल ठेवलेस
आणि माझी ही अवस्था झाली. पण मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे. माझ्या मुलाची आणि या घराची नेहमी काळजी घे. तू या घराची शोभा आहेस, सावट नव्हे. गायत्रीच्या डोळ्यात कृतज्ञता आणि वेदना दोन्ही दाटून आले. ती म्हणाली, बाबा, तुम्ही फक्त लवकर बरे व्हा. बाकी सर्व मी सांभाळून घेईन. एका बाजूला उभा असलेला अर्णव हे सर्व ऐकत होता. त्याचे डोळेही पाणावले. त्याने पहिल्यांदाच अनुभवले की ही मुलगी आतून किती कणखर आहे, जिने एवढे टोमणे सहन करूनही कोणाबद्दल मनात कटुता ठेवली नाही. त्याच्या मनात एक विचार आला, आता मी हिला कधीही एकटे सोडणार नाही. त्या घरात हिच्या आनंदाची जबाबदारी माझी आहे. त्याने गायत्रीकडे पाहिले आणि हळूच हसला. गायत्रीने त्याच्या डोळ्यात पाहिले. ते हास्य तिच्यासाठी आशेचा पहिला किरण होते. बाहेर संध्याकाळ झाली होती, पण त्यांच्या नात्यात मात्र एका नव्या पहाटेने जन्म घेतला होता. आकाशात तिन्ही सांजेचे रंग पसरले होते. जेव्हा अर्णव, गायत्री आणि गौतम वडिलांना घेऊन हॉस्पिटलमधून परतले, अर्णवने वडिलांना सांभाळत गाडी खाली उतरवले. गौतमने त्यांना हाताचा आधार दिला आणि गायत्री हळूहळू मागे चालत होती. घराच्या उंबरठ्यावर सर्वजण उभे होते. सासू, आत्या, आजी. कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. फक्त एक विचित्र ताण जाणवत होता. अर्णवने वडिलांना सोफ्यावर बसवले, पाणी दिले आणि मग शांतपणे त्यांच्या समोर बसला. काही क्षण शांततेत गेले. मग अर्णवने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, बाबा, आता तुमची प्रकृती ठीक आहे, तर मला माझा एक निर्णय सांगायचा आहे. खोलीत एकदम सन्नाटा पसरला. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. गायत्रीचे हृदय वेगाने धडधडू लागले. अर्णव नक्की काय बोलणार आहे हे तिला समजेना. अर्णवने वडिलांच्या डोळ्यात पाहिले आणि म्हटले, मी गायत्रीला घेऊन हे घर कायमची सोडून जाऊ इच्छितो. सगळेजण जणू स्तब्ध झाले. धक्क्याने आत्याच्या हातातून जपाची माळ खाली पडली. सासूचे डोळे विस्फारले. आजीने थरथरत्या आवाजात विचारले, काय बोलतो आहेस बेटा तू? अर्णव शांतपणे ठाम आवाजात म्हणाला, हो आजी, गायत्री ही माझी जबाबदारी आहे. ती माझ्या विश्वासावर या घरात आली आहे आणि ज्या घरात तिला अपशकुनी म्हटले जाते, तिथे मी तिला एक क्षणही राहू देणार नाही. तो क्षणभर थांबला आणि पुढे म्हणाला, मला आत्याच्या बोलण्याचे वाईट वाटले नाही, कारण आत्याला नेहमीच कडू बोलण्याची सवय आहे. पण आई, तुझ्या बोलण्याने माझे मन दुखावले. आई, तू स्वतः एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीला तिच्या पहिल्याच दिवशी अपशकुनी ठरवलेस. तिला कसे वाटले असेल याचा साधा विचारही केला नाहीस. ती या घराची सून आहे आणि स्वतःचे कुटुंब सोडून फक्त माझ्या आणि तुझ्या विश्वासावर या घरात आली आहे. सासरी सुनेचा सर्वात जास्त लळा आणि विश्वास तिच्या सासूवर आणि नवऱ्यावरच असतो. सासूचे डोळे पाणावले, पण त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. अर्णव पुढे झाला आणि त्याने गायत्रीचा हात हातात घेतला. त्याच्या त्या स्पर्शात एक वचन होते, एक सुरक्षितता होती. तो म्हणाला, आता ही माझ्यासोबत येईल. मी हिला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे हिला कधी स्वतःच्या नशिबाला दोष द्यावा लागणार नाही. तो पुढे चालू लागला, पण तेवढ्यात गायत्रीची पावले थबकली. तिने हळूच आपला हात सोडवून घेतला. डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात कमालीचे धैर्य होते. अर्णव, तिने हळूच हात घातली. तुम्ही माझी साथ दिलीत याबद्दल मी तुमची नेहमी ऋणी राहील. प्रत्येक मुलीला असेच वाटते की तिच्या जोडीदाराने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, तिला समजून घ्यावे आणि सन्मान द्यावा. तुम्ही ते सर्व केले जे फार कमी लोक करतात. तिने एका क्षणासाठी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, पण तुम्हाला ठाऊक आहे का, आपण जर आता हे घर सोडून गेलो तर लोक काय म्हणतील? लोक म्हणतील, गायत्री आली आणि येताच तिने मुलाला त्याच्या आईपासून तोडले. लोक म्हणतील, मी अपशकुनी नाही तर कलंक आहे आणि मी या कलंकासोबत कधीच जगू शकणार नाही. तिचा आवाज थरथरला, पण शब्दांत दृढ निश्चय होता.
एका सुनेने आईकडून तिचा मुलगा हिरावून घेतला असे कोणीही म्हटलेले मला चालणार नाही. जर मी या घराची सून आहे, तर या घराची प्रतिष्ठाही माझीच आहे. मी ती अशी धुळीस मिळू देणार नाही, असे म्हणत तिने डोळे पुसले आणि हळूच अर्णवच्या वडिलांजवळ जाऊन त्यांच्या पाया पडली. बाबा, मी तुम्हाला वचन देते, मी हे घर सोडून कधीही जाणार नाही. मला कितीही टोमणे ऐकावे लागले तरी चालेल, कारण हे घर आता माझेही आहे. सासूने अपराधीपणाने मान खाली झुकवली. त्यांच्या मनातील कटुता वितळू लागली होती. आत्यानेही मान खाली घातली. संपूर्ण खोलीत एक मूक पश्चाताप पसरला होता. अर्णवने गायत्रीकडे पाहिले, जी स्त्री काही क्षणांपूर्वी पूर्णपणे तुटलेली वाटत होती. ती आता एखाद्या पर्वतासारखी खंबीर उभी होती. त्याच्या मनात भावना दाटून आल्या. ही मुलगी केवळ माझी पत्नी नाही, तर माझ्या घराचा आत्मा आहे. वडिलांनी थरथरत्या हातांनी आशीर्वाद दिला आणि म्हणाले, अर्णव बाळा, जी सून स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू गिळून घर सांभाळण्याचा विचार करते, ती अपशकुनी नाही, तर या घराची खरी लक्ष्मी आहे. सासूच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या पुढे झाल्या, गायत्रीच्या जवळ आल्या आणि पहिल्यांदाच निशब्दपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला. मला माफ कर बेटा. त्यांचा कंठ दाटून आला होता. गायत्रीने मान झुकवली आणि तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. खोलीत शांतता होती, पण आता त्या शांततेत कसलेही ओझी नव्हती. गायत्री घाईघाईने खोलीत आली. सकाळपासून घडलेल्या प्रसंगाने तिला पूर्णपणे थकवून टाकले होते. मन थोडे जड झाले होते, पण आता सगळे नीट होत असल्याचा एक हलकासा दिलासाही मनात होता. ती विचारात मग्न होऊन वॉशरूमच्या दिशेने गेली. आत जाताना दरवाजा अर्धवट उघडाच राहिला आहे याचे तिला भानच राहिले नाही. काही क्षणानंतर अर्णव खोलीत आला. त्याला वाटले गायत्री खाली स्वयंपाकघरात असेल, पण दरवाजा अर्धवट उघडा पाहून त्याने हलकेच हाक मारली, गायत्री. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याला वाटले दरवाजा सहजच उघडा राहिला असावा. त्याने पटकन टॉवेल घेतला आणि तो वॉशरूमच्या आत गेला. गायत्री आरशासमोर उभी राहून आपले केस मोकळे करत होती. पदर खाली ओघळला होता. चेहऱ्यावर आलेले केस मागे करताना तिचे डोळे मिटलेले होते. जणू ती स्वतःशीच काहीतरी बोलत होती. अर्णव त्वरित मागे वळला. सॉरी, मला वाटले तू खाली आहेस. गायत्री दचकली आणि तिने पटकन पदर छातीशी सावरला. मागे वळत ती अडखळत्या आवाजात म्हणाली, तुम्ही इथे. तिच्या आवाजात संकोच होता आणि गालांवर लाली पसरली होती. अर्णव थोडा लाजला आणि म्हणाला, दरवाजा उघडा होता, कडी नव्हती लावली. गायत्री काहीतरी बोलणार होती, तेवढ्यात तिचा पाय घसरला. स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात ती तोल जाऊन पडू लागली आणि पुढच्या क्षणी अर्णवचे हात तिच्या भोवती विळखा घालून तिला आधार देत होते. सुरक्षिततेच्या आणि आपुलकीच्या त्या विळख्यात दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या. क्षणभर काळ थांबला. खिडकीतून येणारे पावसाचे हलके थेंब हवेत तरंगत होते. जणू काळालाही हा प्रसंग थांबवून ठेवायचा होता. अर्णवने क्षणात तिच्या चेहऱ्यावरून आपली नजर बाजूला फिरवली. गायत्रीने हळूच स्वतःला सावरले. तिचा आवाज हळुवार आणि कातर झाला होता. तुम्ही तुम्ही माझ्यावरून अशी नजर का फिरवलीत? मी तुम्हाला आवडत नाही का? अर्णव हसला. त्या हास्यात नितांत आदर आणि आपलेपणा होता. तो म्हणाला, माझ्या पत्नीशिवाय मला दुसरी कोण आवडणार? त्याने तिच्या डोळ्यात पाहिले आणि पुढे म्हणाला, पण मला तुला केवळ माझी पत्नी म्हणून नाही, तर माझी खरी जीवनसाथी म्हणून पाहायचे आहे. अशी साथीदार जिला मी समजून घेईन, जिच्या भावनांची कदर करेन आणि सन्मान देईन. तुझ्या इच्छेशिवाय मी तुझ्याकडे अशी नजरवर करून तरी कसा पाहू शकेन? प्रेम हे जबरदस्ती नसते, तर तो मनाचा आपलेपणा असतो आणि मला आपले नाते फक्त आणि फक्त याच पायावर उभे करायचे आहे. हे ऐकून गायत्रीचे डोळे पुन्हा एकदा प्रेमाने आणि आदराने पाणावले. ती हळूच म्हणाली, कदाचित म्हणूनच देवाने मला
तुमच्याशी जोडले, कारण तुम्ही मला नेहमी आदर दिलात, जो प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात मोठे प्रेम असतो. अर्णवने तिचा हात हातात घेतला. आता माझे वचन आहे, तुझ्या चेहऱ्यावर कधीही अश्रू येणार नाही. तू जितके दुःख सोसलेस, तितकाच आनंद आता मी तुला देईन. बाहेर पाऊस जोर धरू लागला होता. गायत्री हसली आणि म्हणाली, मग तर पावसाचेही थेंब आपल्या या नव्या सुरुवातीचे साक्षीदार आहेत. दोघेही खिडकीजवळ जाऊन उभे राहिले. गायत्रीने अर्णवच्या खांद्यावर डोके ठेवले आणि त्याच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये तिने स्वतःचे स्थान मिळवले. गायत्रीने त्याच्याकडे पाहिले आणि हळूच पापण्यावर झोपून म्हणाली, मी एकदा तुमच्या छातीशी बिलगू का? अर्णवने आपले दोन्ही हात पसरले आणि म्हटले, मी सप्तपदी सोबतच माझ्या पत्नीला तिचे सर्व अधिकार दिले होते. गायत्री, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू तुझ्या अधिकाराचा वापर करून घेऊ शकतेस. मी फक्त तुझा आहे. फक्त तुझा. त्याचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच गायत्री त्याच्या छातीशी घट्ट बिलगली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अर्णव जितका शांत स्वभावाचा होता, तितक्याच सहजतेने तो आपल्या मनातील भावना गायत्रीसमोर व्यक्त करत होता, ज्या तिच्या आत्म्याला स्पर्शून जात होत्या. गायत्रीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. प्रत्येक मुलीला हवासा वाटेल असाच जीवनसाथी अर्णवच्या रूपात तिला मिळाला होता. तिच्या वडिलांचा निर्णय अगदी योग्यच होता. अर्णवसारखा जोडीदार ती स्वतः कधीच शोधू शकली नसती. काही वेळ गायत्री त्याच्या छातीशी बिलगून राहिली आणि भानावर येताच ती लाजून त्याच्यापासून किंचित दूर झाली. आता पाऊस थांबला होता, पण त्यांच्या मनात प्रेमाचा जो वर्षाव सुरू झाला होता, तो आता कधीच थांबणार नव्हता. सकाळचे कोवळे ऊन खिडकीतून खोलीत येत होते. पावसाची ती रात्र जणू या घरातील सर्व कटुता वाहून घेऊन गेली होती. हवेत एक ताजेतवानेपणा होता आणि ते गायत्रीच्या हास्यात अथांग शांतता. अर्णव आज खूप वेळ तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या चेहऱ्यावर असा निवांतपणा होता, जो या घरात पूर्वी कधीच नव्हता. त्याने हळूच म्हटले, गायत्री, आजचा दिवस तुझ्या नावावर. गायत्री हसली. का बरं? कारण आजपासून सर्व काही नव्याने सुरू होणार आहे, असे म्हणत अर्णवने तिचा हात हातात घेतला. गायत्रीच्या डोळ्यात एक चमक आली. जणू या एका स्पर्शाने तिला विश्वास दिला की आता कोणतेही दुःख उरणार नाही. खाली दिवाणखान्यात सासूबाई पूजेची तयारी करत होत्या. त्यांनी पहिल्यांदाच गायत्रीकडे पाहून हसून म्हटले, बेटा, ये. आज घरात लक्ष्मीपूजन आहे. गायत्रीने एका क्षणासाठी त्यांच्याकडे पाहिले. तिचा विश्वासच बसत नव्हता की हा तोच आवाज आहे, जो काल तिला अपशकुनी म्हणत होता आणि आज तिला बेटा म्हणत आहे. पण तिने काहीही न बोलता पुढे होऊन आईच्या हातातून पूजेचे ताट घेतले आणि त्यांच्यासोबत पूजेला बसली. पूजेनंतर सासूबाईंनी सर्वांसमोर म्हटले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती बेटा. मी तुला असे काही बोलले, जे एका आईने कधीच बोलायला नको होते. पण आता मी तुला माझी मुलगी मानून तुझी माफी मागते. गायत्रीचे डोळे पाणावले. तिने लगेच त्यांच्या पायांना स्पर्श केला. आई, सून तीच असते, जी घर साधून ठेवते. त्यामुळे मी जर या घरची आहे, तर जुन्या गोष्टी विसरून जाऊयात. आत्या एका कोपऱ्यात शांत उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरही पश्चाताप दिसत होता. त्या हळूच म्हणाल्या, गायत्री, मला माफ कर. मी स्वतः एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीवर अन्याय केला. गायत्रीने पुढे जाऊन त्यांचे हात हातात घेतले. तुम्ही माझ्यासोबत आहात ना आत्या? मग मला आता कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही. त्या दिवशी संपूर्ण घर पहिल्यांदाच एका खऱ्या कुटुंबासारखे वाटू लागले. रात्र झाली होती, पण खोलीत पसरलेले हलकेसे चांदणे सर्व काही उजळवून टाकत होते. गायत्रीने खिडकीजवळ ठेवलेल्या फुलदाणीत ताजी गुलाबाची फुले सजवली होती. आजचा दिवस तिच्यासाठी काहीतरी वेगळा होता. तिच्या मनात थोडी खळबळ होती, पण सोबतच एक विलक्षण शांतताही होती. तिची इच्छा होती की आजची रात्र त्यांच्या नात्याची एक नवी सुरुवात ठरावी, जिथे कोणताही संकोच नसेल,
फक्त निखळ आपलेपणा असेल. खोलीत चंदन आणि गुलाबाचा मंद सुगंध दरवळत होता. गायत्रीने हळूहळू मेणबत्त्या पेटवल्या आणि दिवे बंद केले. ती मागे वळताच अर्णव दरवाजात उभा असलेला दिसला. त्याच्या नजरेत अनेक भावना होत्या, पण ओठ मात्र शांत होते. काही क्षणांसाठी दोघांमध्ये शांतता पसरली, पण ती शांतता कसल्याही दुराव्याची नव्हती, तर अव्यक्त भावनांची होती. अर्णव हळूहळू पुढे आला. इतकी तयारी माझ्यासाठी? त्याने हसत विचारले. गायत्रीने लाजून नजर झुकवली. आज मला फक्त हे दाखवून द्यायचे होते की आता मला कसलीही भीती वाटत नाही. आता मी तुमच्याशी आणि या नात्याशी मनापासून जोडली गेले आहे. तिच्या आवाजात मृदूपणा आणि आत्मविश्वास दोन्ही होते. अर्णवने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या लक्षात आले की आज त्याच्या समोर उभी असणारी मुलगी ही तीच गायत्री आहे, जिने अश्रू गिळूनही हसायला शिकले होते. तो तिच्याजवळ आला आणि तिचा हात हातात घेतला. तुला ठाऊक आहे, तुझ्याशिवाय ही खोली अगदी रिकामी वाटायची. जणू माझ्या आयुष्यात कोणताही प्रकाशच नव्हता. तो हळूवार आवाजात म्हणाला. गायत्रीच्या डोळ्यात चमक आली आणि आता अर्णव हसला. आता तर असे वाटते की सर्व काही परिपूर्ण झाले आहे. तो तिच्या आणखी जवळ आला, इतका जवळ आला की दोघांचे श्वास एकमेकांना जाणवू लागले. गायत्रीने त्याच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात कसलाही वासनेचा लवलेश नव्हता. होता तो फक्त आपलेपणा, एक वचन आणि अतूट विश्वास. ती हळूच म्हणाली, मला आज फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते. अर्णवने विचारले, कसली? हा क्षण एखादी स्वप्न तर नसेल ना? सकाळ होताच हे सर्व नाहीसे तर होणार नाही ना? अर्णवने तिच्या कपाळावर हळूच चुंबन घेतले. जणू तो वचन देत होता की आता त्यांना कोणीही वेगळे करू शकणार नाही. जोपर्यंत माझ्यात श्वास आहे, तोपर्यंत मी तुझे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवेन. तो म्हणाला. गायत्रीचे डोळे पाणावले, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर हक्काचा आपलेपणा मिळाल्याच्या समाधानाचे होते. एका अपूर्ण कथेच्या पूर्णत्वाचे ते आनंदाश्रू होते. आता दोघांमध्ये शब्दांची गरज उरली नव्हती. अर्णवने पुढे होऊन तिच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू प्रेमाने टिपले. मग तिच्या दोन्ही गालांवर चुंबन घेतले आणि किंचित मागे होऊन तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. गायत्रीने अर्णवच्या मनातील संकोच समजून घेतला. तिने स्वतः पुढे होऊन त्याच्या गालांवर चुंबन घेत त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. आज त्यांच्यामध्ये फक्त हृदयाच्या ठोक्यांचा आवाज होता, जो एकमेकांना वचन देत होता की हे नाते आता केवळ नावापुरते नसून आत्म्याचे असेल. बाहेर आकाशातील चंद्र ढगामधून डोकावत जणू त्यांच्या या प्रेमाचा साक्षीदार होत होता. गायत्रीने एका निवांत शांततेत अर्णवच्या खांद्यावर डोके ठेवले. जिथे शब्दांची गरज नव्हती, तिथे फक्त भावना होत्या, विश्वास होता आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. दिवस सरत गेले आणि घरचे वातावरण पूर्णपणे बदलू लागले. गायत्रीने प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपायला सुरुवात केली. आजीसाठी रोज सकाळी तुळशीचा चहा बनवणे, आत्यासोबत बसून जुन्या गाण्यांवर गप्पा मारणे, सासूबाईसोबत स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ शिकणे आणि सासऱ्यांसोबत फेरफटका मारायला बागेत जाणे, हा तिचा रोजचा दिनक्रम बनला होता. अर्णव आता अधिक जबाबदार झाला होता. तो दररोज संध्याकाळी घरी आल्यावर गायत्रीसोबत बसायचा आणि विचारायचा, आज तू मनापासून हसलीस की फक्त सगळ्यांसाठी हसलीस? गायत्री हसायची. मी खरंच हसते की नाही हे तुम्हाला कसे समजते? कारण आता तुझे प्रत्येक हसू माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी जोडले गेले आहे, अर्णव म्हणायचा. हळूहळू गायत्रीबद्दल सर्वांच्या मनात अपार प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली. एका दिवशी सासूबाईंनी स्वतः तिच्या हाताने बनवलेला शिरा सासऱ्यांना भरवला आणि कौतुकाने म्हणाल्या, आज तर आपल्या सुनेने कमालच केली. सासरे हसले. हो, आता ती फक्त सून राहिलेली नाही, आपली मुलगी झाली आहे.
अर्णवने गायत्रीकडे पाहिले. ती हसत होती, पण तिचे डोळे आनंदाने भरून आले होते. संध्याकाळी दोघे गच्चीवर बसले असताना गार वारा वाहत होता. अर्णव म्हणाला, गायत्री, तुला ठाऊक आहे, ज्या दिवशी तू घर सोडून राहणार नाहीस असे म्हणालीस, त्याच दिवशी मी स्वतःला तुझ्या पुढे पूर्णपणे हरवून बसलो. गायत्रीने विचारले, हरवून बसलो म्हणजे? म्हणजे आता जिंकण्याची कसलीच इच्छा उरली नाही, फक्त तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगण्याची इच्छा आहे. गायत्री हसली, म्हणजे आता आपल्याला कोणाचीही भीती वाटण्याचे कारण नाही. अर्णव म्हणाला, नाही, आता आपले घर भीतीने नाही तर प्रेमाने चालते. घरात दिव्यांचा लखलखाट आणि रांगोळीने सजलेले प्रसन्न वातावरण होते. गायत्रीने सर्व काही स्वतः सजवले होते. प्रत्येक दिवा लावताना ती देवाकडे एकच प्रार्थना करत होती, हा प्रकाश घरात सदैव असाच राहो. सासूबाई जवळ आल्या आणि म्हणाल्या, आज माझ्या मुलीचे घर खऱ्या अर्थाने उजळून निघाले आहे. हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे गायत्री. अर्णव हसत म्हणाला, आई, या घरात आता दोन हृदयांचे ठोके आहेत जे सर्व काही सांभाळतात, एक तुझे आणि दुसरे गायत्रीचे. गायत्रीने लाजून पदर डोक्यावर घेतला. गौतम, जो आता कॉलेजला जात होता, तो म्हणाला, वहिनी, तुम्ही तर आमचे नशीबच घेऊन आलात. म्हणूनच तर बाबा आता पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त आनंदी दिसतात. हाशा पिकात सर्वांना मिठाई वाटली जात होती. बाहेर होणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजी सोबतच घरातील नात्यांमधील सर्व कटुता वितळून गेली होती. असे करता करता 1 वर्ष निघून गेले. हा तोच दिवस होता जेव्हा गायत्री पहिल्यांदा या घरात आली होती. अत्यंत घाबरलेली होती, पण आज तीच गायत्री या घराची खरी शोभा होती. सकाळी सकाळी आत्या, सासूबाई आणि आजीने मिळून तिच्या खोलीच्या दरवाजाबाहेर फुलांचे तोरण लावले. गायत्री बाहेर येताच सर्वांनी एका सुरात म्हटले, हॅपी अॅनिव्हर्सरी बेटा. ती चकित झाली आणि तिचे डोळे आनंदाने पाणावले. अर्णव तिच्या जवळ आला. त्याच्या हातात एक लहानसा डबा होता. यामध्ये काय आहे? तिने विचारले. जे प्रत्येक नात्याला हवे असते, विश्वास. गायत्रीने डबा उघडला. त्यात एक सुंदर साखळी होती आणि त्याला हृदयाच्या आकाराचे लॉकेट होते. तिने लॉकेट उघडले तर आत त्यांच्या लग्नाचा फोटो होता. अर्णव म्हणाला, आता ही केवळ अरेंज मॅरेज राहिलेली नाही, ही माझी स्वतःची लव्ह स्टोरी आहे. गायत्री हसली, म्हणजे आता भीती वाटत नाही? अर्णव म्हणाला, मुळीच नाही. आता तर प्रत्येक संकटात तू माझ्यासोबत आहेस. वडिलांनी आशीर्वाद देत म्हटले, जेव्हा नात्याची सुरुवात विश्वासाने होते, तेव्हा प्रत्येक वादळ ही आशीर्वादात बदलून जाते. गायत्रीने सासूबाईंच्या पायांना स्पर्श केला. तेव्हा त्या म्हणाल्या, आता तू माझी सून नाही, तर माझी खरी-खुरी मुलगी आहेस. त्या क्षणी गायत्रीला जाणीव झाली की तिने भोगलेले सर्व दुःख, वाहणारे अश्रू, हे सर्व या एका दिवसाच्या आनंदासमोर काहीच नव्हते. रात्री सगळे झोपल्यानंतर गायत्री आणि अर्णव गच्चीवर बसले होते. आकाशात चंद्र पूर्ण तेजाने प्रकाशत होता. गायत्री म्हणाली, अर्णव, त्या दिवशी जर तुम्ही माझा हात धरला नसता, तर कदाचित माझा स्वतःवरचा विश्वासच उडाला असता. अर्णव म्हणाला, आणि त्या दिवशी जर तू मला अडवले नसतेस, तर कदाचित मी माझे घरच गमावून बसलो असतो. गायत्री हसली, म्हणजे आपण दोघांनी एकमेकांना सावरून घेतले. अर्णव म्हणाला, नाही, आपण एकमेकांमध्ये स्वतःला शोधून मिळवले. काही वेळाने गायत्रीने हळूच त्याचे खांदे टेकवले. ठाऊक आहे अर्णव, मी ऐकले होते की अरेंज मॅरेजमध्ये प्रेम हळूहळू होते, पण आता मला वाटते की जर माणूस योग्य असेल तर प्रत्येक नाते प्रेमात बदलते. अर्णवने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आणि मला असे वाटते की जर पत्नीचे मन निर्मळ असेल तर प्रत्येक घर स्वर्ग बनतो. वाऱ्यात शांतता पसरली होती. चंद्राचा शीतल प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यावर पडत होता. खाली घराच्या भिंतीवर शेकडो दिवे तेवत होते आणि
त्यातील प्रत्येक दिव्यामध्ये गायत्री आणि अर्णवच्या प्रेमाची कथा चमकत होती. हळूहळू रात्र अधिक गडद होत गेली आणि त्या प्रकाशात उरल्या फक्त दोनच गोष्टी, एक गूढ हसू आणि एक सुंदर जाणीव की अरेंज मॅरेज सुद्धा तितके सुंदर असू शकते जितकी एखाद्या सिनेमाची लव्ह स्टोरी. अट फक्त एवढीच आहे की दोन्ही मने खरी आणि प्रामाणिक असावीत. त्या सांदण्यात हातात हात घालून गायत्री आणि अर्णव एकमेकांकडे बघून हसले. आता त्यांची कथा पूर्ण झाली होती. अशी अशी कथा जिची सुरुवात अरेंज मॅरेजने झाली होती, पण जिचे रूपांतर कायमच्या अतूट कधी न संपणाऱ्या प्रेमात झाले होते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.